तर एक ब्रेकिंग न्यूज आहे। अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाच्या गटनेतेपदी नाना आमलेंची निवड झाली आहे। युवा स्वाभिमान पक्षाच्या कोर कमिटी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। आमदार रवी राणा यांनी मुंबईवरून फोनद्वारे त्यांचं अभिनंदन देखील केलंय। सर्व नगरसेवकांना एकजुटीने काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। महानगरपालिकेत जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याचा निर्धार करण्यात आलाय। तर राज्यातील 29 महानगरपालिकेच्या महापौर पदाचं आरक्षण आज निघणार आहे, ज्यात अमरावतीचा देखील समावेश आहे। मागील 4 वर्षांपासून अमरावती महानगरपालिकामधील महापौर यांचं दालन आणि विद्यापीठ मार्गावरील सरकारी बंगल्याला कुलूप लागलेलं आहे। मनपात असलेलं दालन आज 4 वर्षांनंतर उघडण्यात आलंय। महापौर दालनाच्या खुर्चीवर कोणत्या प्रवर्गाचा महापौर बसेल हे लवकरच कळणार आहे। अमरावती महानगरपालिकामध्ये आज कोणत्या प्रवर्गाचा महापौर राहील हे आज होणाऱ्या आरक्षणाच्या सोडतीमध्ये मिळणार। जगाच्या पाठीवर मराठी माणसानं आपल्या कर्तृत्वानं अनेक शिखर सर केली आहे। यात आता छत्रपती संभाजीनगरच्या आणखी एका नावाचा समावेश झालाय। शहरातील माणिकचंद पहाडे लॉ कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या अर्चना मेढेकर यांची कॅनडातील ओंटारिओ प्रांतात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या आनंदाचं वातावरण आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।